नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार या प्रकरणामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण मक्तेदारी अपूर्ण स्पर्धेचा जो प्रकार आहे मक्तेदारी, त्या मक्तेदारीची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि त्याचे जे प्रकार आहेत या प्रकारांचा अभ्यास केलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अपूर्ण स्पर्धा याच घटकातील अल्पाधिकार अल्पाधिकार बाजार म्हणजे काय या प्रकाराचा अभ्यास करायचा आहे. आता अल्पाधिकार हा जो बाजार आहे या बाजाराचा प्रकार पाहत असताना आपल्याला त्याच्या शब्दावरूनच हे लक्षात येईल की अल्प अधिकार असलेल्या बाजाराचा हा प्रकार आहे. अल्प अधिकार असलेल्या बाजाराचा हा प्रकार आहे. अल्प अधिकार बाजार म्हणजेच काय? ज्या बाजारात अल्प अधिकार असतात असा जो बाजाराचा प्रकार आहे तो म्हणजे अल्प अधिकार बाजार. आता अल्प अधिकार यालाच इंग्रजीमध्ये ओलिगोपोली काय म्हणतात? इंग्रजीमध्ये ओलिगोपोली या शब्दाची जी उत्पत्ती आहे हा ग्रीक शब्द आहे. या शब्दाची जी उत्पत्ती आहे ओलिगोली हा जो शब्द आहे अल्पसंख्य याचा अर्थ काय आहे? ओलिगोई म्हणजेच अल्पसंख्य आणि पॉलिस म्हणजेच विक्रेते. अल्पाधिकार म्हणजेच ओलिगोपोली या शब्दाची जी उत्पत्ती आहे तो ग्रीक शब्द ओलिगोई म्हणजेच अल्पसंख्य आणि पॉलिस म्हणजेच विक्रेते या शब्दापासून झालेली आहे. अल्प अधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते, पहा काही शब्द अतिशय महत्वाचा आहे. अल्प अधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूचे किंवा विभेदी वस्तूचे उत्पादन करतात. आता या ठिकाणी दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, त्या म्हणजे एकजिन्सी किंवा विभेदी. एकजिन्सी किंवा विभेदी वस्तूचे उत्पादन करतात असा जो बाजार आहे तो म्हणजेच अल्पाधिकार बाजार. आपण अल्पाधिकार बाजाराची या ठिकाणी अर्थ किंवा व्याख्या पाहतोय. जर तुम्हाला अल्पाधिकार म्हणजे काय त्याची वैशिष्ट्य विचारली, 4 मार्काला हा प्रश्न विचारलेला असतो, तुम्हाला तो सांगता आला पाहिजे. अल्पाधिकार म्हणजेच ओलिगोपोली हा इंग्रजी त्याचा अर्थ झाला. अल्पाधिकार ओलिगोपोली या शब्दाची उत्पत्ती जी आहे तो ग्रीक शब्द ओलिगोई म्हणजेच अल्पसंख्य आणि पोलिस म्हणजेच काय? विक्रेते या शब्दापासून झालेली आहे. अल्प अधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूचे उत्पादन करतात. आता एकजिन्सी वस्तू म्हणजे काय? की ज्या वस्तूंचा आकार, रंग, रूप, चव किंवा किंमत, त्याचा वास, गुणवत्ता या हे सगळं कसं असतं? सारखं असतं. पहा, एकजिन्सी वस्तू म्हणजे काय? जर तुम्हाला व्याख्या विचारली एकजिन्सी वस्तू म्हणजे काय, तर अशा वस्तू की ज्या वस्तूंचा आकार, रंग, रूप, चव, गुणवत्ता, तिचा वास व किंमत हे सगळं कसं असतं? समान असतं. त्याला एकजिन्सी वस्तू असं म्हटलं जातं. आता सगळ्यात महत्वाचं दुसरा जो घटक आहे एकजिन्सी वस्तूचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन केले जाते. आता विभेदित वस्तू म्हणजेच काय? तर या ठिकाणी विभेदी वस्तू म्हणजेच आकार, रंग, रूप याबाबत भिन्नता असलेल्या वस्तू. आकार, रंग, रूप याबाबत भिन्नता असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या म्हणजेच काय? तर विभेदी वस्तू. म्हणजेच ज्या बाजारात काही विक्रेते असतात आणि हे विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदी वस्तूंचे उत्पादन करतात असा बाजार म्हणजेच काय? तर या ठिकाणी अल्पाधिकार बाजार. अल्पाधिकार बाजार म्हणजे काय? तर ज्या बाजारात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूचे किंवा विभेदी वस्तूचे उत्पादन करतात तो बाजार म्हणजेच काय? तर अल्पाधिकार बाजार. या ठिकाणी एकजिन्सी वस्तू की ज्या रंग, रूप, आकार, चव, वास, गुणवत्ता, किंमत याबाबत कशा असतात? समान असतात. आणि याच्या विरुद्ध विभेदी वस्तू म्हणजे काय? या सगळ्या वस्तूच्या बाबत त्या कशा असतात? भिन्न असतात. म्हणजे एकजिन्सी वस्तूचे उत्पन्न करतात, विक्री करतात आणि विभेदी वस्तूचेही त्या ठिकाणी काय करतात? उत्पादन करतात. अशा त्या ठिकाणी ज्या वस्तूचं उत्पादन होतं असा बाजार म्हणजेच काय? तर तो अल्पाधिकार बाजार. आता याचं जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर तुमच्या पुस्तकामध्ये पहा
मोबाईल सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं उदाहरण दिलेलं आहे, किंवा सिमेंट कंपन्या आहे, की आपण बाजारपेठेमध्ये पाहतो की मोबाईल जर पाहिले तर मोबाईल तुम्हाला चौकोनी आकाराचे सगळे दिसतात, परंतु ते मोबाईल विविध कंपन्यांचे आहेत. प्रत्येक मोबाईलचा जो आकार आहे तो वेगळा दिसतो, त्याची जी गुणवत्ता आहे ती वेगळी दिसते, त्याचे रंग आहेत ते वेगळे दिसतात. म्हणजेच एकजिन्सी ज्या वस्तू आहेत त्या एकजिन्सी मोबाईल दिसतो, बरोबर आहे, परंतु त्याच्यामध्ये पण विभिन्नता दिसते. मग त्याच्या रंगामध्ये विभिन्नता दिसते, त्याच्या वापरण्याची जी पद्धत आहे, त्याची जी बटणं आहे त्याच्यामध्ये विभिन्नता दिसते, त्याच्या त्याच्या क्वालिटीमध्ये विविधता दिसते. किंवा मोबाईल फोन मध्ये घातलं जाणारं जे सिम कार्ड आहे त्या सिम कार्डच्या कंपन्या सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या दिसतात, किंवा त्यांच्या सेवा सुद्धा पुरवण्याची पद्धत किंवा त्या सेवा सुद्धा वेगवेगळ्या दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने मोबाईल सेवा पुरवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा या ठिकाणी टीव्ही इलेक्ट्रॉनिक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आहेत, टीव्ही घ्या, एलईडी टीव्ही घ्या, त्याच्यामध्ये पण तुम्हाला एकजिन्सीपणा पण दिसतो आणि विभेदीपणा पण दिसतो. मग अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूचे किंवा विभेदी वस्तूचं काय करतात, उत्पादन करतात. तो बाजार म्हणजेच काय, या ठिकाणी अल्पाधिकार बाजार. या ठिकाणी मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या किंवा मोबाईलचं सिम कार्ड पुरवणाऱ्या कंपन्या आहेत, किंवा सिमेंट कंपन्या घ्या, सिमेंट पण या ठिकाणी आपल्याला दिसतं की सिमेंट पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये पण त्या ठिकाणी रंगरूप त्याचा गुणवत्ता जी आहे, किंमत आहे, याच्यामध्ये एकजिन्सीपणा दिसतो किंवा विभेदीपणा सुद्धा त्या ठिकाणी दिसतो. अशा पद्धतीने अल्पाधिकाराचा अर्थ आणि व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की असा बाजार की ज्यात काही विक्रेते, काही हा शब्द अतिशय महत्वाचा आहे की अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तू किंवा विभेदी वस्तूंचं उत्पादन करतात. ही झाली त्याची व्याख्या. आता आपल्याला पाहायचं आहे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये. आता अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये पाहत असताना जवळजवळ आपल्याला या ठिकाणी 6 वैशिष्ट्य दिसतात. अल्पाधिकार बाजाराची 6 वैशिष्ट्य तुम्हाला फळ्यावरती दिसतात. यातलं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच काय, तर काही विक्रेते. मी जसं व्याख्येमध्ये सांगितलं की यामध्ये काही विक्रेते हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, काही हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. मग अल्पाधिकार बाजारामध्ये काही विक्रेते असतात. जसं आपण पाहिलं की पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये असंख्य विक्रेते असतात किंवा मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, तसंच या ठिकाणी काही विक्रेते असतात. म्हणजेच अल्पाधिकार बाजारामध्ये काही उद्योग संस्था किंवा विक्रेते असतात. आता उद्योग संस्था आणि विक्रेते हे यांच्यामध्ये परस्परांच्या मध्ये काय चाललेली असते, तर प्रतिस्पर्धा चाललेली असते. या बाजारामध्ये उद्योग संस्था आणि विक्रेते यांच्यामध्ये काय चाललेले असते, स्पर्धा चाललेली असते. ही स्पर्धा कशाच्या बाबतीत असते, तर जी काही वस्तू बाजारात विकली जाते त्या वस्तूची गुणवत्ता आहे, तिचा रंग आहे, तिची चव आहे, तिचा वास आहे, तिची किंमत आहे, या असंख्य गोष्टींबाबत उद्योग संस्था आणि विक्रेते यांच्यामध्ये काय चाललेले असते, तर स्पर्धा चाललेली असतात. मग या बाजारामध्ये काही विक्रेतेच असतात, मग काही उद्योग संस्था आणि विक्रेते या बाजारपेठेमध्ये असतात आणि यांच्यामध्ये काय चाललेली असते, स्पर्धा चाललेली असते, प्रतिस्पर्धा या दोघांमध्ये चाललेली असते. या बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते. मग याच्यामध्ये काही संस्था असतात की त्या संस्थांचे वर्चस्व या बाजारामध्ये असते, तसेच त्यांच्या किमतीवर आणि वस्तूच्या उत्पादनावरही लक्षणीय नियंत्रण त्या ठिकाणी असते. काहीच विक्रेते आणि उद्योग संस्था असतात, त्यामुळे त्या बाजारपेठेमध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवर आणि त्या वस्तूंच्या किमतीवरती, त्या उत्पादनावरही त्या विक्रेत्यांचं किंवा उद्योग संस्थांचं काय असतं, लक्षणीय नियंत्रण त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीने अल्पाधिकार बाजारामध्ये काही विक्रेते असतात, हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं आहे परस्पर अवलंबन. प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावं लागतं. याचं कारणच असं आहे, एका विक्रेत्याने जर या ठिकाणी काही निर्णय घेतला तर त्याचा परिणाम त्या ठिकाणी काय होतो, त्याच्या दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती होत असतो. उदाहरणार्थ आपण जर घ्यायचं झालं तर अल्पसंख्याक बाजारामध्ये एखाद्या विक्रेत्याने वस्तूची किंमत काय केली, कमी केली, तर त्याचा परिणाम
त्या ठिकाणी काय होत असतो, त्याच्या मागणीवरती होत असतो. निश्चितपणे ज्या विक्रेत्याने वस्तूची किंमत कमी केली त्याची मागणी काय होणार आहे, वाढणार आहे. आणि त्याचा परिणाम इतर उद्योग संस्थांच्या किंवा विक्रेत्यांच्या कशावरती होणार आहे, पुरवठ्यावरती किंवा मागणीवरती होणार आहे. म्हणून या ठिकाणी प्रतिस्पर्धी असलेल्या जे उद्योग संस्था आहेत किंवा विक्रेते आहेत, यांनी एकमेक जण किंवा प्रतिस्पर्धी असलेले जे उद्योग संस्था किंवा विक्रेते आहेत ते कोणत्या प्रकारचे निर्णय घेतात यांच्यावरती त्यांचं कसं असतं, तर बारकाईने लक्ष असतं. त्यांचं परस्परावलंबन आपल्याला पाहायला मिळतं. एका उद्योग संस्थेने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम हा दुसऱ्या उद्योग संस्थेवरती होत असतो. एका विक्रेत्याने घेतलेल्या किमतीतील बदल हा दुसऱ्या विक्रेत्याच्या वस्तूच्या किमतीवरती होत असतो. त्यामुळे या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना अतिशय दक्ष राहावं लागतं. या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योग संस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योग संस्थांना त्या स्पर्धेत टिकून जर राहायचं असेल तर त्या संस्था पण काय करतात, आपल्या किमतीमध्ये काय करतात, बदल करतात आणि त्या उद्योग संस्थेशी काय करतात, जुळवून घेतात. म्हणजेच या बाजारामध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या उद्योग संस्थांबरोबर त्या ठिकाणी जुळवून घ्यावे लागते. हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतं की परस्परावलंबन या बाजारपेठेमध्ये विक्रेते आणि उद्योग संस्था यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जाहिरात. अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे एक अतिशय प्रभावी साधन वापरलं जातं. आता अल्पाधिकार उद्योग संस्था जर आपण पाहिल्या तर या ज्या उद्योग संस्था आहेत त्या जास्तीत जास्त जाहिरातीचा वापर करताना आपल्याला दिसतात. या जाहिरात बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने त्या काय असतात, आक्रमक असतात आणि त्या आक्रमक असल्यामुळे आकर्षक जाहिराती त्या ठिकाणी करतात आणि या आकर्षक जाहिरातींची मोहीम त्या हाती घेऊ शकतात. आता हा जो बाजार आहे या बाजारामध्ये आपल्याला स्पर्धा दिसते उद्योग संस्थांमध्ये आणि विक्रेत्यांमध्ये. ही स्पर्धा मगाशी मी सांगितलं की त्या वस्तूच्या रंगाबाबत दिसते, त्याच्या किमतीबाबत दिसते, गुणवत्तेबाबत दिसते, चवीबाबत दिसते, दर्जाबाबत दिसते. या सगळ्या बाबत त्यांच्यामध्ये स्पर्धा चाललेली असते आणि या स्पर्धेत जर टिकवून राहायचं असेल तर या उद्योग संस्था काय करतात, जाहिराती मोठ्या प्रमाणात आपल्या वस्तूच्या करतात. या वस्तूच्या जाहिराती करण्यामागचा उद्देश काय असतो, तर त्या बाजारपेठा आपल्या वस्तूंनी काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या उद्देशाने त्या ठिकाणी ते आक्रमक असतात आणि आकर्षक जाहिराती करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त ग्राहक आपल्या वस्तू कशा त्या ठिकाणी विकत घेतील किंवा त्याची मागणी कशी वाढेल याचा प्रयत्न या ठिकाणी या उद्योग संस्थांचा आणि विक्रेत्यांचा असतो. म्हणून त्या ठिकाणी या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या जातात. त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे प्रवेशावरती निर्बंध. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. जसे की सरकारचा परवाना घ्यावा लागतो किंवा पेटंट घ्यावं लागतं इत्यादी कारणामुळे या ठिकाणी या उद्योग संस्था या बाजारामध्ये प्रवेश करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय असतात, निर्बंध असतात. प्रवेशावरती निर्बंध आहे, परंतु या बाजारामध्ये जर तोटा झाला तर या उद्योग संस्था या बाजारातून त्या विना परमिशन किंवा विना त्या ठिकाणी संमती बाहेर पडू शकतात. परंतु त्या ठिकाणी आपल्याला चौथं वैशिष्ट्य दिसते की प्रवेशावरती निर्बंध असतो. कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर पडू शकतात, परंतु त्यात प्रवेश करण्यासाठी त्यांना विशिष्ट अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं की जसं सरकारी परवाना त्यांना घ्यावा लागतो किंवा आपल्या वस्तूसाठी विशिष्ट पेंडंट चिन्ह त्या ठिकाणी वापरावं लागतं आणि त्यामुळे या ठिकाणी प्रवेशावरती निर्बंध आलेले आपल्याला या बाजारामध्ये दिसतात. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव. उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता दिसून येते. आता या सगळ्या उद्योग संस्था आहेत त्या समान आकारमानाच्या म्हणजे सगळ्याच मोठ्या असतात असं नाही, तर काही उद्योग संस्था या आकाराने लहानही असतात आणि काही मोठ्याही असतात. म्हणजेच आकारमानाच्या बाबतीत या उद्योग संस्था आणि विक्रेते आहे यांच्यामध्ये असमानता दिसून येते. काही उद्योग संस्था या मोठ्या असतात आकाराने तर काही लहान असतात. या बाजारपेठेमध्ये हे एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं, समानतेचा अभाव या बाजारामध्ये दिसतो. आणि सगळ्यात महत्वाचं हे
6वं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं अनिश्चितता. या बाजारात लक्षणीय रित्या विचारात घेणे इतपत अनिश्चितता असते. लक्षणीय विचारात घेणे इतपत अनिश्चितता असते, कारण या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचे असते. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करू शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकतात. म्हणजेच या बाजारामध्ये अनिश्चितता दिसते. अचानकपणे या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांबरोबर हातमिळवणी करून उद्योजक किंवा विक्रेते या ठिकाणी एकमेकांना सहकार्यही करू शकतात. त्याचबरोबर एकमेकांच्या विरुद्धही उभे राहू शकतात. या बाजारात विचारात लक्षणीय अनिश्चितता दिसते. त्या वस्तूंमध्ये अनिश्चितता दिसते. सगळ्यात महत्वाचं त्या उद्योग संस्थांचं किंवा उत्पादकांचं जे वर्तन आहे त्या वर्तनाचे जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये अनिश्चितता दिसते. प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हातमिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करत असलेलं आपल्याला दिसतं. तुम्ही जर आता पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्ही विविध चॅनल वरती तुम्हाला VI ची जाहिरात दिसते. आता VI ची जाहिरात तर काय आहे, तर V म्हणजे वोडाफोन आणि I म्हणजे आयडिया. या दोन्ही कंपन्या आता मोबाईलला असलेला जी मागणी आहे याचा विचार करता या दोन्ही कंपन्या आता एकत्र आलेल्या आहेत आणि या दोन्ही कंपन्या मिळून या ठिकाणी आता काय करत आहेत, आपल्या सिम कार्डची काय करत आहेत, तर विक्री करत आहेत. म्हणजेच एक काही काळापूर्वी या दोन्ही जे सिम कार्ड होते ते एकमेकांच्या विरुद्ध होते. आयडिया आणि वोडाफोन हे एकमेकांच्या विरुद्ध होते. परंतु बाजारपेठेमध्ये तुम्ही पाहता की जिओने विशिष्ट प्रकारचं स्थान निर्माण केलेलं आहे. तुम्ही 200 रुपयाचा जर रिचार्ज मारला तर त्याच्यामध्ये तुम्हाला नेट पॅकही मिळतोय आणि टॉक टाइमही त्या ठिकाणी मिळतोय. मग कमी किमतीमध्ये जिओने आपल्याला या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अत्यंत बहुतेक करून बऱ्याच ग्राहकांनी जिओची मागणी काय केली, वाढवली आणि त्याचा परिणाम आज आपण पाहतो की आयडिया आणि वोडाफोन सारखे जे कार्ड आहेत त्याची मागणी कमी झालेली आहे. आता तुम्हाला दिसतात की जाहिराती मोठ्या प्रमाणात दिसतात की VI. निश्चितपणे VI म्हणजे काय हे तुम्हाला माहिती नाही. V म्हणजे वोडाफोन आणि I म्हणजे आयडिया. या दोन्ही कंपन्या आता एकत्र आल्यात आणि त्यांनी एकत्र येऊन हातमिळवणी करून या ठिकाणी काय केलेले आहे, एकमेकांना सहकार्य करून आपली त्या ठिकाणी जाहिरात करायला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने या बाजारपेठेमध्ये अनिश्चितता असलेली सुद्धा दिसते. कधी या कंपन्या किंवा हे उद्योग संस्था एकमेकांच्या विरुद्ध उभ्या राहतील आणि कधी त्या ठिकाणी एकमेकांची हातमिळवणी करतील हे सांगू शकत नाही. म्हणजेच यांच्यामध्ये एकीकडे संघर्षही दिसतो आणि दुसरीकडे त्यांच्यामध्ये संघर्षाच्या विरुद्ध असणारी हातमिळवणी सुद्धा दिसते. अशा पद्धतीने अनिश्चितता या बाजारामध्ये दिसते. अल्प अधिकार हा जो बाजार आहे याच्यामध्ये याची जी व्याख्या आहे त्या व्याख्यामध्ये वापरला जाणारा शब्द तो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. अल्प अधिकार बाजारामध्ये आपण पाहिलं की ओलिगोपॉली हा जो शब्द आहे, ओलिगोपॉली या शब्दामध्ये आपण पाहिलं की ओलिगो म्हणजेच काय तर अल्पसंख्य आणि पॉलिस म्हणजेच काय तर विक्रेता, अल्पसंख्य विक्रेता. म्हणजे ज्या ठिकाणी अल्प अधिकार असलेला जो बाजार आहे तो बाजार म्हणजे अल्प अधिकार बाजार. मग हा असा बाजार आहे की ज्यात काहीच विक्रेते असतात आणि हे विक्रेते एकजिन्सी वस्तूचं पण उत्पन्न करतात, उत्पादन करतात, विक्री करतात किंवा विभिन्न असणाऱ्या वस्तूचंही त्या ठिकाणी उत्पादन करतात. असा जो बाजार आहे तो अल्प अधिकार बाजार. या बाजाराची वैशिष्ट्य आपण जवळजवळ 6 वैशिष्ट्य पाहिली. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य होतं काही विक्रेते. यात काहीच विक्रेते आपल्याला आढळून येतात. परस्पर अवलंबन दिसतं. एका विक्रेत्याने जर वस्तूच्या किमतीमध्ये बदल केला तर त्याचा परिणाम दुसऱ्या वस्तूवरती होत असतो. म्हणून त्या ठिकाणी तो काय करत असतो, दुसऱ्या उद्योग संस्थेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जाहिरात मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या वस्तूची मागणी वाढावी, विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते. किंवा प्रवेशावरती निर्बंध असतात. प्रवेश करण्यामध्ये अनेक अडथळे दिसतात. परंतु तोटा झाला तर या बाजारपेठेतून त्या ठिकाणी उत्पादक किंवा उद्योग संस्था बाहेर पडू शकतात. त्यानंतर समानतेचा अभाव दिसतो. या बाजारपेठेमध्ये समानतेचा अभाव दिसतो म्हणजे काही उद्योग संस्था अतिशय मोठ्या आणि काही अतिशय
लहान असलेल्या आपल्याला दिसतात, म्हणजे त्यांच्यामध्ये समानता असलेली दिसत नाही. आणि 6वं म्हणजे अनिश्चिततेचा अभाव. अनिश्चितता म्हणजे यांच्या विचारामध्ये त्याचबरोबर लक्षणीय अनिश्चितता असलेली आपल्याला दिसते. त्यांचं वर्तन जे आहे, त्याचं स्वरूप आहे ते विविध प्रकारचं आपल्याला दिसते. प्रतिस्पर्ध्यांच्या उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हे कधी हातमिळवणी करतील, एकमेकांना कधी सहकार्य करतील हे सांगू शकत नाही. अशा पद्धतीने ही 6 वैशिष्ट्य आपल्याला अल्पाधिकार बाजाराबाबत दिसून येतात. यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा. हा जो घटक आहे तो आपण काय करणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.